हॅलो, वेलकम इन माय यूट्यूब चॅनल. मागील व्हिडिओमध्ये आपण दोन क्वेश्चन पाहिलेत पहा. पहिला जो क्वेश्चन आहे व्हॉट आर डिफरंट पॉइंटर डेटा टाइप्स इन सी, हे आपण पाहिले सविस्तरपणे. दुसरं जे आहे एक्सप्लेन पॉइंटर डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन इन सी, हे पण पाहिले. आता थर्ड जो क्वेश्चन आहे एक्सप्लेन यूज ऑफ पॉइंटर विथ ॲरे विथ एक्झाम्पल इन सी. ॲज यू नो व्हेरी वेल, in the case of C programming, pointer and arrays which are closely related to each other. That means a pointer can be used to access and manipulate elements of an array efficiently. That means when we use the name of an array, म्हणजे जेव्हा आपण नावाचं म्हणजे array यूज करतोय, it actually gives us the address of the first element of that array which is similar to the पॉइंटर. मग बेसिक कन्सेप्ट काय आहे? इफ यू हॅव ॲन ॲरे, फॉर एक्झाम्पल इंटिजर डेटा टाईपचा ॲरे आहे. इंट ॲरे ऑफ 5 इक्वल्स टू 10, 20, 30, 40, 50. देन ॲरे इज अ पॉइंटर टू द फर्स्ट एलिमेंट ॲरे ऑफ 0. सो ॲरे इक्वल्स टू ॲड्रेस ऑफ ॲरे ऑफ 0. वी कॅन यूज अ पॉइंटर टू ट्रॅव्हर्स द ॲरे इंटिजर asterisk ptr equals to array. now ptr points to the first elements of the array. मग इथं जर एक्झाम्पल द्यायचं झालं, हॅश इन्क्लूड stdio.h हे इथं ॲरे डिक्लेअर केलं आहे पहा. इंटिजर ॲरे ऑफ 5, इथं व्हॅल्यू ज्या आहेत 10, 20, 30, 40, 50. परत पॉइंटर इनिशियलाइज केला आहे इंटिजर पॉइंटर इक्वल्स टू ॲरे. इथं प्रिंट ॲक्सेसिंग ॲरे युजिंग पॉइंटर. इथं फॉर लूप वापरली आहे पहा. फॉर इंट आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 5, आय प्लस प्लस, प्रिंट एलिमेंट्स, रिटर्न 0. सो इट विल डिस्प्ले द आउटपुट ॲक्सेसिंग ॲरे युजिंग पॉइंटर. हिअर एलिमेंट ऑफ 0 10 येईल, 1 20, 2 30, 3 40 आणि 4 50. इथं तुम्ही बघू शकता एलिमेंट ऑफ 0 10, जसं की मी आत्ता सांगितलं तेच आउटपुट येणार आहे. आता एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर ptr इक्वल्स टू ॲरे विच मेक्स पॉइंटर पॉइंट टू द फर्स्ट एलिमेंट ऑफ ॲरे. ॲस्टेरिक ऑफ ptr प्लस आय विच ॲक्सेस द ith एलिमेंट ऑफ द ॲरे विच इज सेम ॲज ॲरे ऑफ आय. मग पॉइंटरचे युजेस काय आहे तुम्हाला पण ह्या क्वेश्चनमध्ये लिहावं लागतील. युजेस ऑफ पॉइंटर विथ ॲरे, ॲरे सोबत पॉइंटरचे काय उपयोग होतात. सो इफिशियंट ॲरे ट्रॅव्हल्सल. दुसरा जो आहे तो डायनॅमिक मेमरी मॅनिप्युलेशन. थर्ड फंक्शन आर्ग्युमेंट्स, दॅट मीन्स इट विल पास ॲरे टू फंक्शन युजिंग पॉइंटर ॲरिथमॅटिक फॉर ॲक्सेसिंग इलेमेंट्स क्विकली. म्हणजे हे जे आहे, हा जो क्वेश्चन जेव्हा विचारला जाईल की एक्सप्लेन यूज ऑफ पॉइंटर विथ ॲरे, कशासाठी यूज केला जातो ते तुम्हाला लिहावं लागेल. हा बेसिक कन्सेप्ट मी जो आत्ता सांगितला आहे तिथे एक उदाहरण पण तुम्हाला द्यावं लागेल आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. आणि युजेस काय आहेत पॉइंटर सोबत ॲरे वापरल्यामुळं, इफिशियंट ॲरे ट्रॅव्हल्सल, डायनॅमिक मेमरी मॅनिप्युलेशन, फंक्शन आर्ग्युमेंट्स आणि त्याचं नेमकं काय. मग पॉइंटर ॲरिथमॅटिक सुद्धा यूज केला जातो फॉर ॲक्सेसिंग इलिमेंट क्विकली. आता नेक्स्ट क्वेश्चन्स असा विचारला जाऊ शकतो की एक्सप्लेन पॉइंटर अँड वन डायमेन्शनल ॲरे विथ एक्झाम्पल. सिम्पल आपण पाहिलं की ॲरे विथ पॉइंटर, पण आता वन डायमेन्शनल ॲरे पॉइंटरसोबत आता तुम्हाला द्यावं लागेल. इन सी पॉइंटर अँड वन डायमेन्शनल ॲरेज आर डीपली कनेक्टेड. A pointer can be used to access the elements of one-dimensional array because the name of the array which act as the pointer to its first element. ही थोडीसं प्रस्तावना. परत इथं तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. हा जर प्रश्न 8 मार्कासाठी आला असेल तर पहिले इथं डेफिनेशन नेमकं काय आहे कॉन्सेप्ट तो सांगावं लागेल. मग परत 1 बाय 1 तुम्हाला माहिती द्यावी लागेल की व्हॉट इज वन डायमेन्शनल ॲरे, कशाला म्हणायचं. वन डायमेन्शनल ॲरे इज अ लिस्ट ऑफ एलिमेंट्स ऑफ द सेम डेटा टाईप. ॲज यू नो व्हेरी वेल, ॲरे विच इज द कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप आयटम्स we stored in continuous memory location
वी कॅन से गिव द एक्झाम्पल इंट ॲरे ऑफ 5 ह्याच्यामध्ये 10 20 30 40 50 विच क्रिएट्स ऑफ ॲरे 5 इंटिजर. मग आता इथं द्यावं लागेल की हाऊ पॉइंटर वर्क विथ वन डे ॲरे किंवा वन डायमेन्शनल ॲरे असंही तुम्ही म्हणू शकता. हिअर द ॲरे नेम which gives the base address. That means we can also say that the address of the first element integer pointer equals to array assign करावं लागतं. Then we can access elements using the pointer arithmetic. For example इथं तुम्हाला प्रोग्राम पण लिहावा लागेल. पॉइंटर विथ वन डायमेन्शनल ॲरे ह्याच्यामध्ये हे हेडर फाईल्स असतील. इंटिजर मेनपासून सुरुवात. इथं ॲरे डिक्लेअर करावं लागेल. इंटिजर ॲरे ऑफ 5 इथे पॉइंटर डिक्लेअर करावं लागेल. इथे आणखीन खाली ptr इक्वल्स टू ॲर विच मीन्स पॉइंटर टू द फर्स्ट एलिमेंट्स ऑफ ॲन ॲरे. प्रिंट तुम्हाला करावं लागेल विच ॲक्सेस द ॲरे एलिमेंट्स युझिंग पॉइंटर. इथं फॉर लूप वापरली आहे पहा. फॉर इंट आय इक्वल टू 0 आय लेस दॅन 5 आय प्लस प्लस विच प्रिंट्स युझिंग द पॉइंटर ॲरिथमॅटिक ॲरे ऑफ पर्सेंटाईल डी आणि रिटर्न 0. म्हणजे काय ह्या प्रोग्रामचं आउटपुट काय असणार आहे विच ॲक्सेस. It is the program which will display the output. That means it can access array elements using the pointer. Here array of 0 equals to 10. इथे जे आहेत इथे तुम्ही जे ॲरे डिक्लेअर केलं होतं पहा. ॲरे ऑफ 5 10 20 30 40 50 हे जे डिक्लेरेशन आहे म्हणजे हे जे इलिमेंट्स आहेत ते ॲरे ऑफ 0ला 10, ॲरे ऑफ 1ला 20, ॲरे ऑफ 2ला 30, ॲरे ऑफ 3ला 40, ॲरे ऑफ 4ला 50 असं अजाईन आणि ते डिस्प्ले होईल. मग ह्याच्यात जर लक्षात घ्यायचं झालं तर ॲरे ऑफ वाय विच इज इक्विव्हॅलेंट टू ॲस्टेरिक इन ब्रॅकेट ॲरे प्लस आय ऑर विथ ॲस्टेरिक ऑफ पॉइंटर प्लस आय. बरोबर. सो द पॉइंटर अरिथमेटिक्स विच यू लेट्स यू मूव थ्रू द ॲरे इझिली or array and pointers are not the same but in many contexts the array name behaves like a pointer. म्हणजे हे झालं हा जो क्वेश्चन आहे अशा पद्धतीने पण विचारला जाऊ शकतो. पॉइंटर अँड वन डायमेन्शनल ॲरे. पॉइंटर आणि वन डायमेन्शनल ॲरे की जे कनेक्टेड आहेत असंही तुम्हाला तिथं लिहावं लागेल. इट कॅन बी. मग त्याचा उपयोग काय ते लिहा. मग इथे हे जे एक्झाम्पल दिलं हे एक्झाम्पल पूर्ण लिहिणं गरजेचं आहे विथ आउटपुट आणि त्याच्याबद्दल थोडंसं डिस्क्रिप्शन इथं खाली तुम्हाला लिहावं लागेल. बरोबर. आता दुसरा क्वेश्चन ही असा विचारला जाऊ शकतो की एक्सप्लेन पॉइंटर अँड 2 डायमेन्शनल ॲरे विथ एक्झाम्पल. मागाशी 1 डायमेन्शनल ॲरे हे वापरलं. मग आता इथं पण काय द्यावं लागेल. पॉइंटर मग जेव्हा 2 डायमेन्शनल ॲरे इन सी विच लाईक अ टेबल मॅट्रिक्स विच कंटेन्स रोज अँड कॉलम्स. बरोबर. सो द पॉइंटर्स कॅन ऑल्सो बी यूज टू ॲक्सेस अँड मॅन्युपुलेट डेटा इन 2D ॲरेज. मग जसं की आपण वन डायमेन्शनल ॲरेसोबत केलं की बट विथ ॲन एक्स्ट्रा लेवल ऑफ कॉम्प्लेक्सिटी. डिक्लेरेशन ऑफ दॅट 2D ॲरे विच इज ॲज फॉलोज इंट ॲरे ऑफ 2 of 3. बरोबर. मग इथं हे इलेमेंट्स आहेत पहा 1 2 3 4 5 6. हिअर ॲरे इज 2D ॲरे विथ 2 rows अँड 3 columns. पहा हे 2 रो आहेत 1 2 3 अँड 4 5 6 अँड द कॉलम्स 1 4 2 5 अँड 3 6. राईट. सो आडवे जे असतात ते रो आणि उभे असतात ते कॉलम. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग आता पॉइंटर विथ 2D ॲरे कसं यूज करतात. सो द नेम ॲरे गिव्स द बेस ॲड्रेस ऑफ द 2D ॲरे. ॲरे ऑफ आय जे विच ॲक्सेस द एलिमेंट्स ॲट रो आय अँड द कॉलम जे. आय विच ॲक्सेस द एलिमेंट ऑफ रो आय and the j which access the element of column j. So you can use the pointer like this asterisk in bracket asterisk array plus I plus j. This access the same elements as array of I j. Example आहे पहा इथं इंटिजर मेन इंट array of 2 3 इथले जे कंटेंट आहेत परत प्रिंट करा ॲक्सेस इलेमेंट युजिंग पॉइंटर नोटेशन. इथे आता 2 फॉर लूप वापरावे लागतील. आय इक्वल टू 0 आय लेस दॅन 2 आय प्लस प्लस आणि जे 0 जे लेस दॅन 3 जे प्लस प्लस विच विल डिस्प्ले द आउटपुट ॲक्सेसिंग द एलिमेंट्स युजिंग पॉइंटर नोटेशन. ॲरे ऑफ 0 0 1 ॲरे ऑफ 0 ऑफ 1 2 ॲरे ऑफ 0 ऑफ 2 3 ॲरे ऑफ 1 ऑफ 0 4 array 1 1 5 array 1 2 6.
परत प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की फंक्शन रिलेटेड असणार आहे की व्हॉट इज फंक्शन डिक्लेरेशन आणि त्याची डेफिनेशन अँड कॉल विथ एक्झाम्पल. मग फंक्शन डिक्लेरेशन कसं केलं जातं हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे फंक्शन डिक्लेरेशन विच टेल्स द कंपायलरला सांगितलं जातं की अबाउट द फंक्शन नेम, फंक्शनचं नाव काय आहे हे सांगितलं जातं, रिटर्न टाईप कोणता आहे आणि पॅरामीटर तिथं कोणते वापरलेले असणार आहेत. सो इट डज नॉट कंटेन द फंक्शन बॉडी, आणि त्याच्यामध्ये फंक्शन बॉडी किंवा कोडिंग कुठलंही नसणार आहे, फक्त डिक्लेअर केलं आहे फंक्शन आणि असा सिंटॅक्स असणार आहे की ज्याच्या थ्रू फंक्शनचं नाव कळणार, रिटर्न टाईप कुठला आहे हे सगळं डिस्प्ले होतं. मग सिंटॅक्स जो आहे फंक्शन डिक्लेअर करायचा, सिंटॅक्स काय आहे ते पहा, रिटर्न टाईप, फंक्शन नेम आणि पॅरामीटर लिस्ट जर असेल तर, बरोबर. जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर इंट ॲड इन ब्रॅकेट इंटिजर कॉमा इंटिजर, राईट. सो द इंटिजर हे डेटा टाईप आहे आणि ॲड नावाचं फंक्शन इथं डिक्लेअर केलं आहे आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर जे आहेत ते 2 पॅरामीटर लागणार आहे आणि तो 2 पॅरामीटर इंटिजरच असणार आहेत, म्हणून इंट कॉमा इंट असं लिहिलेलं आहे. मग फंक्शन डेफिनेशन काय आहे, ॲज कम्पेअर टू द फंक्शन डिक्लेरेशन्स, ॲज यू नो व्हेरी वेल द फंक्शनल डिक्लेरेशन विच डज नॉट कंटेन द फंक्शन बॉडी, पण इथं फंक्शन डेफिनेशन विच प्रोव्हाइड्स द ॲक्च्युअल बॉडी ऑफ द फंक्शन, दिस इज वेअर द लॉजिक इज रिटर्न. म्हणजे इथं कोड लिहिला जातो. जर तुम्हाला जर सिंटॅक्स पाहायचा असेल तर रिटर्न टाईप, फंक्शन नेम, पॅरामीटर लिस्ट आणि फंक्शन बॉडी, बरोबर. फॉर एक्झाम्पल समजा मगाशीच्या जे इंट ॲड इंटिजर कॉमा इंटिजर हे जे डिक्लेरेशन केलं गेलेलं आहे फंक्शनचं, तर त्याची डेफिनेशन द्यायची झाली तर इंट ॲड इन ब्रॅकेट इंटिजर ए कॉमा इंटिजर बी आणि फंक्शन बॉडीमध्ये रिटर्न असणारे ए प्लस बी. म्हणजे हे जे फंक्शन आहे ते ॲडिशनसाठी वापरलेलं आहे, 2 संख्यांची बेरीज, म्हणून इथं 2 पॅरामीटर वापरलेले आहेत. आता बघा फंक्शन कॉल. फंक्शन कॉल काय कन्सेप्ट आहे, अ फंक्शन कॉल इज वेअर द फंक्शन इज ॲक्च्युली यूज्ड फॉर एक्झिक्युटेड इन द प्रोग्राम. सिंटॅक्स काय असणार आहे तर फंक्शन नेम, आर्ग्युमेंट्स, फॉर एक्झाम्पल इंट रिझल्ट इक्वल्स टू ॲड ऑफ इन ब्रॅकेट 3,4. आता कोड जर असेल तर कसं असणार आहे पहा, सिम्पल आहे. इथं हॅश इन्क्लूड stdio.h इथं डिक्लेअर केलं आहे पहा, इंटिजर ॲड इंट कॉमा इंट. परत इंटिजर मेनमध्ये इंटिजर सम नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे की जिथं सम इक्वल टू ॲड इन ब्रॅकेट 10,20 फंक्शन इथं कॉल केलं आहे पहा, आणि परत सम प्रिंट करायचे आहे आणि रिटर्न 0. रिटर्न 0 का तर वरती प्रोग्राम जो आहे तो इंटिजरने स्टार्ट झाला आहे, इंटिजर मेनने. मग फंक्शन डेफिनेशन काय आहे, इंट ॲड इन ब्रॅकेट इंट ए कॉमा बी इंट बी आणि इथं रिटर्न ए प्लस बी. जेव्हा तुमचा प्रोग्राम जो आहे तो एक्झिक्यूट होणार आहे तर त्यावेळेस एक्झिक्यूट होताना इथून एक्झिक्युशन स्टार्ट होतं इंटिजर मेन, परत इथं इंट सम, परत सम इक्वल टू ॲड 10,20 फंक्शन कॉल केलं जाईल. आता फंक्शन कॉल केलं म्हटलं ते इथं येणार पहा एक्झिक्युशनला, फंक्शन डेफिनेशनला इथं हे करेल की इंट ॲड, इथं 2 पॅरामीटर दिलेले आहेत. आता पहा इथं ह्या कॉलिंगमध्ये इनपुट दिलेलं आहे पहा, इंटिजर एची किंमत 10 आणि बीची किंमत बी आहे, म्हणजे रिटर्न काय होणार आहे 10 + 23, म्हणून खाली इथं परत बॅकला येईल तुमचं ते एक्झिक्युशन आणि प्रिंट काय होईल 30 आणि रिटर्न 0. अशा पद्धतीनं तुम्हाला फंक्शन, किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल व्हॉट इज फंक्शन आणि एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल, असंही जरी तुम्हाला दिलं तरी पण हेच तुम्हाला ॲन्सर लिहावं लागणार आहे त्या क्वेश्चनसाठी. समजलं सगळ्यांना. पहा मी परत एकदा सांगते, ह्याला और अजून एक क्वेश्चन असू शकतो, जसं की इथं दिलं आहे एक्झाम्पल म्हणून व्हॉट इज फंक्शन डिक्लेरेशन, डेफिनेशन, कॉल विथ एक्झाम्पल. तर आता इथं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज फंक्शन अँड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल, तरी पण त्याला हे सगळं तुम्हाला लिहावं लागणार आहे. म्हणजे फंक्शन डिक्लेरेशनचा सिंटॅक्स ते काय असतं त्याच्याबद्दल माहिती, सिंटॅक्स लिहिणं, एक्झाम्पल लिहिणं हे अतिशय गरजेचं आहे. फंक्शन डेफिनेशनचे सुद्धा कन्सेप्ट काय आहे तेही लिहिणं गरजेचं आहे. परत एक्झाम्पल काय असणार आहे तेही तिथं द्यावं लागणार आहे तुम्हाला, जर पैकीच्या पैकी मार्क हवे असतील तर. फंक्शन कॉल, अ फंक्शन कॉल इज वेअर द फंक्शन इज ॲक्च्युली ऑर एक्झिक्युटेड. मग इथं जे आहे तुम्हाला थोडंसं
बघावं लागणार आहे की ह्याला और कुठला मी सांगितला, व्हॉट इज फंक्शन अँड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल, किंवा व्हॉट इज फंक्शन डिक्लेरेशन डेफिनेशन सॉल्व विथ एक्झाम्पल. बरोबर, म्हणजे तुम्ही म्हणाल की हां व्हॉट इज फंक्शन डिक्लेरेशन हे आलं नाही आणि फंक्शनचं वेगळंच होतं, तर प्रश्न काय आहे ते जरा नीट वाचा. आणि मी आता इथं सांगितलेलंच आहे, ह्याला और कुठला आहे की ज्याचं उत्तर हेच असणार आहे, व्हॉट इज फंक्शन अँड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. So thank you so much for joining my today's lecture. Have a nice day to all. Thank you.